तर नागपूरमध्येही गेले 36 तास पाऊस अक्षरशः कोसळतोय। त्यामुळे राज्याच्या उपराजधानीतल्या नागरी व्यवस्थेचे मात्र अक्षरशः 3:13 वाजलेत। शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने त्यामुळे अनेक परिसर जलमय झाले आहेत। नागपूरच्या छत्रपती चौकातलं दृश्य आता आपण पाहतो आहोत, पण असाच प्रकार शहराच्या सर्वच भागात पाहायला मिळतोय। मान्सून पूर्व तयारी करताना महापालिकेनं नालेसफाई योग्य पद्धतीनं केली नसल्यानं हा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। मात्र महापालिका प्रशासनानं यातून हात झटकलेत। एका दिवसात झालेल्या भरमसाठ पावसानं ही परिस्थिती उद्भवल्याचा त्यांचा दावा आहे। तर पहिला पावसामध्येच इथं सर्व बिल्डिंगचं नुकसान झालं आणि कमीत कमी 6-7 फूट काल पाणी होतं। सर्व दुकानं पाण्यामध्ये डुबलेले होते आणि खूप मालाचं नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं। रस्त्याच्या लेवलवर असल्यावर पाणी तर जाणार आहे। जेव्हा नाला पूर्ण तोडून भरतो तर वरतून पाणी जे वाहते ते जेव्हापर्यंत नाला उतरत नाही तेव्हापर्यंत पाणी वस्त्यातून उतरत नाही। मुंबईची एवढी परिस्थिती खराब आहे तेवढी नागपूरची नाही आहे। आता पाणी येईल आणि एका दमानं 134-135 मिलीचे जे पाणी आला एकाच दमानं आला तर तेवढं, पण पाणी गेल्याबरोबर पाणी उतरलं हे तेवढंच कराय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।